नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, लाडक्या बहिणींसाठी आत्ताच्या क्षणाची खूप मोठी बातमी आपल्या समोर आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आलेली आहे। आदिती तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींच्या KYC दुरुस्तीची संधी पुन्हा निर्माण करण्यात आलेली आहे। 30 एप्रिल 2026 पर्यंत ही मुदत राहणार आहे। ज्या पात्र लाभार्थ्यांनी KYC करूनही त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्यांना KYC दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात येणार आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेत त्या पात्र आहेत, तरी देखील त्यांना लाडक्या बहिणींचा हप्ता आलेला नाही, अशा लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि 2 उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आदिती तटकरे यांनी खूप महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। ज्या लाडक्या बहिणींना अगोदर 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती KYC सुधारणा करण्यासाठी, परंतु राज्यात उद्भवलेले अवकाळी पावसाचे व गारपिटीचे संकट, राज्यातील लाडक्या बहिणींकडून झालेली मागणी या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा काकी पवार यांच्या सूचनेनुसार KYC ची दुरुस्तीची मुदत पुन्हा 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। तरी सर्व लाडक्या बहिणींनी या अंतिम मुदतीपूर्वी KYC दुरुस्त पूर्ण करावी ही नम्र विनंती करण्यात आलेली आहे। हा व्हिडिओ आणि ही माहिती आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत नक्कीच शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लाडक्या बहिणींची KYC ची लिंक देत आहे, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही तुमची KYC करू शकता।